उस्मान, राजबा आणि भीमा रोजच्या प्रमाणे आजही देवळाच्या पारावर जमा झाले होते. उस्मानचे सायकल पंक्चर काढण्याचे दुकान होते. राजबा शेजारच्या गावी एका कापड दुकानात नोकरी करत होता आणि भीमाने मुंबईतील गिरणी बंद पडल्याने गावी येऊन पानपट्टीचे दुकान थाटले होते. तिघेही तुटपुंज्या उत्पन्नात संसाराचा राहटगाडा हाकण्याचा प्रयत्न करत होते. आलेला दिवस घालवताना त्यांच्या नाकेनऊ येत असे. संध्याकाळी पारावर जमून प्रत्येकजण आपापल्या अडचणींना वाट करून देत होते. पण आता हे रोजचे झाले होते. आजही राजबा आणि भीमा देवळाच्या पारावर बसले होते. उस्मान अजून आला नव्हता. ते त्याचीच वाट पाहत होते. इतक्यात वैतागलेला उस्मान समोरून आला. छ्या, तंग आ गया हुई जिंदगी से. का रे उस्मान, एवढा का वैतागलास? अरे वैतागू नको तो क्या करू. वो धनसेठ मेरे घर वसुली को आया था. ए भीमा, अरे त्या गणपा दुकानदारनं बी परवा मला रस्त्यात अडवलं आणि उधारी परत देण्यासाठी सज्जड दम देऊन गेलाय. अरे तुम्ही मला आपल्या अडचणी अशा सांगालाय जसं माझ्या परड्यात पैशाचं झाड आहे. च्या मायला. भीमाची तगमग भलतीच वाढली होती. साध्या बीडी काडीला बी महाग झालो रा आम्ही. तू आमच्या जिंदगानीवर. भीमाची नजर आकाशात कुठेतरी खोलवर उतली होती. ए भीमा, अरे कहा गुम हो गया है तू. उस्मानच्या प्रश्नानं झटका बसावा तसा भीमा भानावर आला. बास कर आता हे रडगाणं. ते काय नाही. आता हातावर हात धरून नाही चालायचं. ह्याच्यावर काहीतरी इलाज शोधायलाच पाहिजेत. इलाज? कैसा इलाज? उस्मान, सीधे उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. त्याला काय सांगायचे आहे हे राजबाला अजिबात कळलं नव्हतं. वैतागून तो म्हणाला, अरे राजबा, तुला नेमकं काय म्हणायचं हाय ते जरा इसकटून सांग की. असं का कोड्यात बोलालास? राजबा, जो चीज मांगने से नहीं मिलती उसको छीननी चाहिए. ए भीमा, तुला काय सांगायचं हाय ते सरळ सांग, ते बी मराठीत. त्यो उस्मान काय बोलतोय तेच मला निम्म कळत नाही. त्यात तुझं आणि हे काय? ठीक आहे. हे बघा दोस्तानू, आज पतोर आपण इमानानं जगलाव. एवढ्या अडचणीत असून बी कधी कुणाला फसवलं नाही, कधी कुणाला लुबाडलं नाही. भीमा, एकदम सही बोला आहे तुमने. बरोबर आहे ना व? मग त्याच्या बदल्यात आपल्याला काय मिळालं र? गरिबी आणि लाचारीचं जिनं. हे समज खरं हाय, पर श्रीमंत व्हायसाठी आपणाला काहीतरी करावं लागणार आहे का नाही? अरे मग नेमकं काय करायला लागणार हाय ते तरी सांग. हा, आपण समधी पैकवालं होण्याचा एक मार्ग दिसतोय गड्यानो. तो म्हणजे आपण ही जुनी वाट सोडायची आणि जरा वाकड्या वाटेनं जायचं. भीमाचे डोळे सोनेरी भविष्य काळाचा वेध घेत होते. ए भीमा, अरे बात को क्यों घुमा रहे हो? तुला जे सांगायचं हाय वो सीधे बोल ना. अरे तुम्हाला समजत कसं नाही? खूप झाली इमानदारीची लाचारी. आता बेमानीनं जिंदगीभर आईश करायची. हां, ही गोष्ट मात्र 100 खरी हाय. मला बी ह्या इमानदारीच्या जिंदगीत काय राम वाटना झालाय बघ. हा, आता बरोबर लाईनीवर आल्यासा बघा. आपल्याला आता काहीतरी शॉर्टकट शोधायला पाहिजेत. शॉर्टकट? वो क्या है? ए उस्मान, अरे याड पांघरून पेडगावला कशाला जातोस? राजबा, तू जरा थांब. मी ह्याला समजावून सांगतो. हे बघ उस्मान, अरे शॉर्टकट म्हणजे मधला रस्ता र. लांबच्या रस्त्यानं गेलास तर तुला जिथं जायचं हाय तिथं जायला जास्ती येळ लागल आणि मधल्या रस्त्यानं गेलास तर येळ कमी लागतीया. बरोबर आहे ना व? हां, ये बात बिलकुल सही है. तो तसंच आपण सुद्धा कमी वेळात आणि कमी घाम गाळून रगड पैसा कमवायचा. भीमा, ही झाली बोलने की बात, पर हे कसं मुमकिन है? आर मर्दा, मार्ग रगड आहेत, पर आपण या क्षेत्रात नौका आहोत.
तेव्हा आपणाला पहिल्यांदा कमी धोक्याचं रस्ते शोधायला लागतील आणि मग एकदा का त्यात गती आली की मग मोठं रस्तं शोधू. पहिल्यांदा आपण कुठंतरी बारका हात मारू आणि मग हळूहळू. बरोबर आहे भीमाचं. समजा बारक्या गुन्ह्यात गावलावच तर शिक्षा बी कमी होईल. मग ठरलं तर आपण आता नव्या वाटा शोधायच्या. होय होय, ठरलं तर मग. पर सुरुवात कैसे आणि कुठनं करायची? उस्मान, ते मी सांगतो. माझ्या मालकाचं मोठं कापड दुकान आहे. बाजारच्या दिवशी बराच गल्ला जमा होतोय. मालक संध्याकाळी घरला जाताना तो गल्ला तिजोरीतच ठेवून जातोय आणि दुसऱ्या दिवशी दुकानातनं ते पैसे बँकेला पाठवतोय. हा, ही झाली ना बात. शाबास राजबा. परसों ही बाजार का दिन है. रात को आपण दुकानाचं आणि तिजोरीचं कुलूप तोडू आणि साऱ्या गल्ल्यावर हात मारू. ए शानपट, अरे कुलूप तोडायचं, कपाट फोडायचं, म्हणजे आवाज होणार नाही का? आणि एवढ्या आवाजानं तर सारं गाव जागं होईल आणि मग आपण आपसुकच पोलिसांच्या जाळ्यात पकडलं जाऊ. अगदी खरं आहे शिवा. तो फिर मग काय करायचं? राजबा आणि उस्मानची नजर भीमाकडे वळली होती. भीमाच्या डोक्यात गोपन गरगरावी तशी विचारांची चक्रे गरगरत होती. अचानक त्याचे डोळे चमकले आणि त्याने चुटकी वाजवली. राजबा, तू काय बी कर, पर उद्या दुकानाच्या आणि कपाटाच्या चाव्यांचा साबणावर छाप घे आणि तो साबण तसाच आणून उस्मानकडे दे. उस्मान, तू त्या छापावरून किल्ल्या तयार कर. हां, ठीक आहे. आणि मग रात्री आपण आरामसे दुकानाचं कुलूप काढून आत जाऊ आणि तिजोरीचं दार उघडून आरामसे समदा पैसा घेऊन बाहेर पडू. ते बी दुकानाला आणि तिजोरीला होतं तसं कुलूप लावून. वाह भीमा वाह, क्या भेजा है रे तेरा. मान गया मैं तो. ठरल्याप्रमाणे राजबा काहीतरी बहाणा करून किल्ल्यांचा छाप घेण्यात यशस्वी झाला. त्या छापावरून उस्मानने हुबेहूब किल्ल्या बनवल्या आणि ठरल्याप्रमाणे रात्री चोरी यशस्वी पार पडते. बिडी काडीला महाग असलेल्या उस्मान, राजबा आणि भीमाच्या हातात पहिल्यांदाच नोटांची बंडले पडली होती. तिघांच्याही आनंदाला पारावर राहिली नव्हती. पहाटे गावात पोलीस आले. त्यांनी खूप शोधाशोध केली, पण कोणताही पुरावा मागे नसल्यामुळे त्यांच्या हाती काहीच लागले नाही. मग पुढे 2-3 दिवसांनी नोकरी शोधायचे निमित्त करून भीमा, उस्मान आणि राजबा शहरात गेले आणि 2-3 महिने मौज मस्ती आणि चैनीमध्ये कसे गेले हे त्या तिघांना समजलेच नाही. आत्तापर्यंत आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींसाठी तडपणाऱ्या त्या तिघांनाही आता हवी ती गोष्ट पैशाने विकत मिळत होती. सारी स्वर्गसुखे त्यांच्या पायाशी लोळण घेत होती. सरणाऱ्या दिवसांबरोबरच त्यांच्या खिशातील नोटाही कमी होत होत्या. एक दिवस भीमाने उस्मान आणि राजबाला बोलवून घेतले. क्या रे भीमा, क्यों बुलाया हमाला? गड्यानू, आपणाला आता गावी परताय पाहिजेत. काय, एवढ्या लवकर? अरे थांबूया की अजून 4-5 दिवस. अजून पैसे आहेत की आपणाकड. हां, सही बोल रहा है राजबा. ए शानपटानू, जरा डोचक्याचा वापर करा की. आम्ही नोकरी शोधायला मुंबईला चाललोय असं सांगून गावातनं बाहेर पडलोय आणि असं हात हलवत गावाकडे गेलो तर लोक आपल्यावर हसतील, संशय घेतील. जरा गाववाल्यासनी बी वाटलं पाहिजे की आम्हा तिघांसनी चांगली नोकरी लागली या आणि ही लोक सुट्टीसाठी गावाकडे आल्यात. हां, ही बात तो खरी है. बोल भीमा, आगे काय करायचं? आता आपण आपल्या बायका पोरासनी नवी कापडं आणि खाऊ घेऊन गावाकडे जाऊ. बायका पोरं बी खुश होतील आणि गावकऱ्यासनी बी पटल का आम्हाला शहरात चांगली नोकरी गावली या. आणि पुढचा हात मारी पतोर खिशात 4 पैसा असायला पाहिजेत काय नको? होय होय, बरोबर आहे तुझं. आपण फाटलाच गावाला निघूया.
ठरल्याप्रमाणे उस्मान, राजबा आणि भीमा घरच्यांच्यासाठी नवीन कपडे, खाऊ आणि अनेक भेटवस्तू घेऊन गावी परतले. तिघांच्याही घरचे लोक खूप खुश होते. पण शहरामध्ये मौजमस्तीच्या अधीन झालेल्या या तिघांनाही आता गावामध्ये करमत नव्हते. ते नेहमीप्रमाणे देवळाच्या पारावर जमून पुढील योजना आखत होते. मागील वेळेसारखाच यावेळीही एखादा हात मारायचा आणि पुन्हा शहरात जायचे. पण निर्धोक योजना सापडत नव्हती. पुन्हा भीमाच्या डोक्यात काहीतरी डाळ शिजत होती. ए भीमा, अरे सांग की काहीतरी नवीन आयडिया. अरे मी तोच विचार करतो या. अरे तो जल्दी कर ना. भीमाने रागाने उस्मानकडे पाहिले, पण अचानक त्याचे डोळे चमकले. त्याच्या डोक्यात गरगरणारी विचारांची चक्रे अचानक थांबली होती. मला सांग उस्मान, तुझा आणि बापू सोनाराचा संबंध कसा आहेत र? अरे कसं म्हणून काय विचारतोस? अगदी घरके संबंध है अपने. आमची जात वेगळी, धर्म वेगळा, पर बापू साहब ने हमको कधीच पराया मानलं नाही. अरे ये कुछ भी नहीं. चाची तो मुझे लड़के जैसा प्यार करती है. होय का? मग मुंबईस ना आल्यावर त्यासनी भेटलास का नाहीस? नहीं तो. अरे वो कहीं बाहर गए थे. कल ही आए हैं. पर आज रात जाने वाला हूँ उनसे मिलने. हा, मग त्यासनी भेटायला काय असं रिकाम्या हातान जाणार आहेस वय? अरे जाताना वाईच मिठाई तरी घेऊन जा. अरे ही तू काय बात करतोस? असं खाली हात जाईन वय मी? मग ठीक आहे, पर जाताना एक काम कर. कैसा काम? हे बघ, नीट ऐक. जाताना मिठाईत हे गुंगीचं औषध मिसळून घेऊन जा. उस्मान विस्पारलेल्या डोळ्यांनी भीमाच्या हातातल्या बाटलीकडे पाहतच राहिला. तोबा तोबा, ये क्या बात कर रहा है भीमा? गुंगीची दवा घातलेली मिठाई? और वो भी चाचा चाची को? हां, पर वो क्यों भला? उस्मानच्या या भाबड्या बोलण्याने भीमाला हसू आवरले नाही. अरे उस्मान, तोच कट आहे आपला. आज रातच्याला बापू सोनाराचं घर लुटायचं. क्या? चाचा का घर? ये सरासर धोखा है भीमा. मैं ऐसे कैसे कर सकता हूँ? हे बघ उस्मान, तुला अगदी असंच करावं लागल. इमानदारीचा धंदा आपण कवा सोडलाय, विसरलास का? अरे पर हे त्यांना मालूम झाले तर? नाही समजणार. तुझी मिठाई खाऊन ते लोक शांतपणे झोपतील आणि मग आपण आरामशीर रात्री घरफोडी करू. अरे त्यासनीच काय, कुणालाच काय समजणार नाही. पर भीमा. तोंडातनं एक सबूत काढू नकोस. ही बाटली घे आणि घराकडे जा. भाभी वाट बघत असेल तुझी. चल राजबा, आपणाला बी निघाय पाहिजे आता. क्षणभर हातातल्या बाटलीकडे बघत राहिलेला उस्मान काहीतरी ठाम निश्चय करून घरी परतला. भीमाच्या प्लॅनप्रमाणे मध्यरात्री तिघेही बापू सोनाराच्या घरची कौले काढून घरात उतरले. सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन बाहेर पडले. ठरल्याप्रमाणे तिघेही पहाटेची बस पकडून शहराकडे रवाना झाले. यावेळी त्यांना मागील वेळेपेक्षाही मोठे घबाड हाती लागले होते. पुन्हा शहरात मौज मजा मस्तीला उधाण आले होते. दिवस असेच मजेत सरत होते. पैसे संपत आले की गावी परतायचे, एखादी चोरी करायची, त्या चोरीच्या पैशातून शहरात येऊन पुन्हा चैनी करायची आणि पैसे संपत आले की नव्या सावजाच्या शोधात पुन्हा गावी यायचे. हा त्यांचा आता नित्यक्रमच बनला होता. पण उस्मानला शहर सोडवत नव्हते. क्या रे भीमा? ये ऐसा शहर से गांव, गांव से शहर, ये चक्रा मार मार को कंटाळोय मी. सारे चोर शहर में चोरी करून गांव को जाते हैं, पर हम गांव में चोरी करून शहर में क्यों येतोय? त्याच्या या प्रश्नाने भीमाने कपाळावरच हात मारला. आर शानपट्टी, शहरातलं चोर लय चतुर असत्यात आणि आम्ही पडलाव गावातली आडगी माणसं. इथं पोलीस बी लय असत्यात, ते बी लई हुशार. ते मेल्याली मडी बी उकरून काढत्यात. इथं चोरी करणं म्हणजे उंदराच्या सापळ्यात स्वतःहून शिरणं. उलट गावात सगळी आडाणी माणसं आहेत
आणि त्यांचा आपणावर विश्वास आहे, तवा गावात चोरी करणं आपणासाठी कमी धोक्याचं आहे. हाँ, ये बात सही है. अब आई बात समझ में. ए उस्मान, अरे भीमा आपली खोपडी चालवत असताना तू आणि का डोक्याचं दही करून घेतोस? हसणाऱ्या भीमा आणि राजबाकडे पाहून उस्मान गोरामोरा झाला. काही दिवसांनी ते गावी परतले आणि नेहमीप्रमाणे संध्याकाळी देवळाच्या पारावर पुढील योजनेची चर्चा करत होते. पुढे 3-4 दिवस डोके खाजवूनही त्यांना हवे तसे सावज मिळत नव्हते. काय रे भीमा, आमासनी गावाकडे येऊन आज 15 दिवस होत्यात. पर आता काहीतरी हालचाल करायलाच पाहिजे की. माझा तरी आता या गावात जीव गुदमरायला लागलाय बघ. दोस्तानू, जरा धीर धरा. असं कासावीस होऊन कसं चालल? अरे यार, रात की बंबई की आदत सी हो गई है. अब गाव में मन नहीं लगता. गड्यानू, बरोबर आहे तुमचं. पर मला तरी काय हौस आली या ह्या वाळवंटात राहायची. अरे पर काय करणार? काय डोचकच चालना झालंय बघ. भीमा, अरे थंड डोक्यान विचार केलास तर काय तरी मार्ग नक्की गावल बघ. तिघेही बराच वेळ विचार करत बसून होते, पण निर्दोष योजना सापडत नव्हती. देवळाच्या वाजलेल्या घंटेच्या आवाजाने भीमा भानावर आला. काय र राजबा, हे देऊळ किती जुनं असल? अरे येड्या, किती म्हणून काय विचारतोस? हे देऊळ लई पुराण हाय. म्हणजे बघ, पांडव जेव्हा अज्ञातवासात गेलत तेव्हा. बास बास. अर मी तुला देऊळ किती जुनं हाय विचारलं, त्याचा इतिहास नाही विचारला. पर काय कुरे भीमा, इथं मंदिर का क्या संबंध? भीमाचे डोळे क्षणात चमकले आणि त्याने चुटकी वाजवली. गवसली. पुढची योजना गवसली. आता तुम्ही घरला जावा. रात्री जेवून खाऊन मध्यरात्री बरोबर 12 वाजता इथं पारावर जमा. अरे पर भीमा, योजना क्या है? हे बघा दोस्तानू, आता एकदाच काय तो मोठा हात मारायचा. आता आयुष्यभराची समधी काळजी संपवण्याची येळ आली या. अरे पर राजबा, योजना काय हाय ते तरी कळू दे की आमासनी. हे बघा, हे देऊळ इतकं जुनं असल तर मग देवळातली मूर्ती बी तितकी जुनी असणार. हे सरळ गणित आहे. भीमाचे हे गणित ऐकून उस्मानने डोक्यालाच हात लावला. इसे कहते हैं खोदा पहाड और निकला चुहा. अरे बाबा, ती मूर्ती दगडाची हाय, सोन्याची नाही. ए शानपटानू, तुम्ही अजून लय मागा हायसा. तुम्हासनी मी एक गोष्ट सांगितली नव्हती. हाँ, अब तू हमसे भी बाता छुपाने लगा क्या? अरे ऐकून तरी घे मर्दा. मुंबईत माझी अशा एका इसमाची ओळख झाली या, जो अशा जुन्या पुराण्या मूर्त्या मागल त्या किमतीला विकत घेतोय. काय? अरे पर अशा जुन्या पुराण्या मूर्त्या विकत घेऊन तो त्यांचं करतोय तरी काय? अरे परदेशात अशा जुन्या मूर्त्यासनी लई मागणी हाय. आंटिक पीस असं काहीतरी म्हणतात त्यासनी तिकडं. तोबा तोबा. म्हणून क्या देवी की मूर्ती? नहीं नहीं, ये पाप है भीमा. ये देवी माँ बहुत जागृत है. और देवी की मूर्ति जर अपन चोरली तो बहुत बुरा होगा. भीमा, समल जा. बस, आता पुढं कोणी काय बी बोलायचं नाही. समध्याने रातच्याला बरोबर 12 वाजता इथं जमायचं. चल र राजबा. बेदरलेला उस्मान बराच वेळ पारावर एकटाच बसून राहिला आणि कसला तरी ठाम निर्णय घेऊन घरी परतला. ठरल्याप्रमाणे तिघेही रात्री 12 वाजता पारावर जमा झाले. उस्मान मंदिराबाहेर अंधारात लपून पहारा देत होता. भीमा आणि राजबाने आवाज होणार नाही याची काळजी घेत कटावणीने कुलूप मोडले आणि मंदिरात प्रवेश केला. गाभाऱ्यात नंदादीप तेवत होते. त्या उजेडाने काली मातेची अकराळ विक्राळ मूर्ती अधिकच भीतीदायक वाटत होती. मूर्ती पाहून क्षणभर दोघेही दचकलेच. भीमाने धीर धरून ती मूर्ती उचकटून काढली आणि पोत्यात भरली. मग चोर पावलांनी ते बाहेर पडले. उस्मानही त्यांच्यात सामील झाला. लपत छपत ते गावाबाहेर गेले
आणि तेथे एका गवताच्या गंजीत त्यांनी ती मूर्ती लपवली आणि तेथेच बसून ते क्षणभर विश्रांती घेऊ लागले. काय रे भीमा, किती मिळतील ह्या मूर्तीचं? आर किती म्हणून काय विचारतोस? चांगलं 1 लाख तरी सजासजी मिळतील बघ. काय? 1 लाख? रक्कम ऐकून राजबाचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली होती. म्हणजे बघ, प्रत्येकाला कमीत कमी 6-7 लाख तरी मिळतीलच. काय? 6-7 लाख? अरे पर इतकं पैसा आपल्या 7 पिढ्यासनी तरी सपतील काय? उस्मानचे मात्र त्या दोघांच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते. तो आपल्याच विचारात गढून गेला होता. मैं क्या बोलता हूँ भीमा, आपण या गोष्टीचा पुन्यांदा एकदा विचार करू. हमें और रास्ते जरूर मिलेंगे, पर देवी माँ के घर में खुद देवी माँ की चोरी, नहीं नहीं, ये बहुत बड़ा पाप है. उस्मान, तू तोंड बंद ठेवायचं, नाहीतर तुझं तोंड मला कायमचं बंद करावं लागल. नीट ऐकून घे, ही आपली शेवटची चोरी असेल. यानंतर आपणाला आयुष्यात कधीच चोरी करावी लागणार नाही. आपल्या सर्वांनी मौज मस्तीत सारं आयुष्य घालवता येईल. आणि जर ही संधी सोडून आपण भुरट्या चोऱ्या करीत राहिलो तर कधी ना कधी पोलीस आपणाला धरतीलच. आणि मग बदनामी तर होईलच, पर आयुष्यभर तुरुंगात चढावं लागल. बायका पोरं बी वाऱ्यावर पडतील. समजलं काय? उस्मान, बरोबर आहे भीमाचं. तू गप बस आणि मुकाट्यानं भीमा सांगतोय तसंच वाग. दुसऱ्या दिवशी गावभर एकच हल्लकल्लोळ माजला. मंदिरातून देवीची मूर्ती गायब झाल्याचे पाहून सारे गाव चिंतेत पडले. प्रत्येकजण हळहळत होता. त्या गर्दीत उस्मान, राजबा आणि भीमाही सामील झाले होते. कोणताही पुरावा मागे शिल्लक राहिला नव्हता. आपल्या चलाकीवर सारेच खुश होते. आता मूर्ती शहरात नेऊन विकायची आणि आलेले पैसे वाटून घेऊन सारे आयुष्य चैन आणि मौज मस्तीत घालवण्याचे स्वप्न सर्वांच्या डोळ्यासमोर तरळू लागले होते. तो पूर्ण दिवस सारा गाव सैरभैर झाला होता आणि रात्रीच्या एसटीने त्या तिघांनीही शहराची वाट धरली होती. भल्या पाटे ते शहरात पोचले. भीमाने सारा बंदोबस्त अगोदरच करून ठेवला होता. मूर्ती खरेदी करण्यासाठी दलालाची वेळही ठरवली होती. मूर्ती पाहिल्यावर तो तिची किंमत ठरवणार होता. सायंकाळी ठरल्याप्रमाणे दलाल आला. त्याने मूर्ती पाहिली. त्याला ती खूपच आवडली. ती मूर्ती त्याने जास्तीत जास्त किमतीला विकून देण्याचे कबूल केले, कारण भीमाने मूर्तीच्या मिळणाऱ्या किमतीच्या 5% कमिशन दलालाला देण्याची हुशारी केली होती. दलालाने ती मूर्ती 25 लाख रुपयांना विकून देण्याची हमी दिली. साऱ्यांच्याच आनंदाला पारावा राहिला नाही. सर्व बोलणी उरकून तो दलाल परत जाण्यासाठी निघाला. जरा ठहरो सेठ, अरे साहब, आपने हमको इतनी मीठी खबर दी है, तो मुंह मीठा केले बगैर आम्ही भी तुम्हासनी जाऊ देणार नाही. मैं 5 मिनट में चाय बनाता हूँ. होय साहेब. अहो उस्मान एकदम फक्कड चहा बनवतो. तुम्हासनी त्याच्या हातचा चहा प्यावाच लागल. ठीक आहे, पण चहा जरा लवकर बनवा, तिकडे पार्टीला पण भेटायचं आहे ना. हां जी, बिलकुल. उस्मानने लगबगीने फक्कड चहा बनवला आणि त्याने सर्वांच्या हातात चहाचे कप दिले. उस्मानने बनवलेला चहा दलालाला खूप आवडला. पुन्हा चहा प्यायला येण्याचे अभिवचन देऊन दलाल खोलीतून बाहेर पडला. उस्मान, भीमा आणि राजबाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. 1-2 दिवसातच त्यांची सारी स्वप्ने साकार होणार होती. पैशाच्या जोरावर त्यांना हवी ती स्वप्ने विकत घेता येणार होती. ती सारी रात्र उघड्या डोळ्यांनी स्वप्ने पाहतच जागी होती. सकाळ होऊन बराच वेळ झाला होता. सर्वजण दलालाची आतुरतेने वाट पाहत होते. प्रत्येकालाच 1-1 मिनिट युगायुगासारखा वाटत होता. पहाटेचा सूर्य डोक्यावर येऊ लागला तस तसा साऱ्यांचा धीर खचू लागला. क्या रे भीमा, वो दलाल सुबह जल्दी येतो असं सांगून गेलाय, पर अभी दोपहर का 1 वाजला, तब भी उसका कोई पता नहीं. इसका क्या मतलब? अरे बाबा, त्याला काहीतरी काम लागलं असेल. आणि त्याला काय एवढंच काम असेल का?
आणि पैसा कुणाला नको होईल होय. जे काय असल ते असल, त्याचा तुम्ही लय विचार करू नकोसा. मी त्याच्या अड्ड्यावर जाऊन येतो, म्हणजे खरं काय ते कळल. ठीक आहे भीमा, तू ये जाऊन. आणि तो आलाच तर तू येईपर्यंत आम्ही त्याला हितच थांबवून ठेवतो. भीमा खोलीबाहेर पडला. उस्मान आणि राजबा खोलीत थांबले. 1.5-2 तासांनी भीमा खोलीवर परतला आणि मटकन खालीच बसला. क्या रे भीमा, क्या हुआ? तू असा अवसान गळल्यासारखा का दिसतोस? अरे बोल की काहीतरी. असा मूग गिळून का गप बसलास? नेमकं काय झालंय ते तरी आमासनी कळू दे की. अरे काय सांगू तुम्हासनी, समदा लोचा झालाय. त्या दलालाचा काल संध्याकाळी कुणीतरी विष देऊन खून केलाय. क्या? खून? तोबा तोबा, ये क्या हो गया? आणि मग आपल्याला आता पैसे कसे मिळणार रे? आता काय करणार? आता दुसरा कोणता तरी दलाल शोधायला लागल. म्हणजे पुण्यांदा श्री गणेशा. अरे मग दुसरा काय मार्ग हाय काय आपणाकडं? अरे गुस्सा क्यों होता एक दुसऱ्यावर? यातूनही कुछ तो रस्ता नक्की सापडल. ठीक आहे, मी उद्यापासनं कामाला लागतो. या धंद्यातली अजून 1-2 माणसं माझ्या ओळखीची आहेत. मैं क्या बोलता हूँ भीमा? राजबा, तू भी सुन. यार मला असं वाटतं की देवी माँ को अपना गाव छोड़ के परदेश में जावं असं वाटत नसेल. इसीलिए माँ ने उस दलाल को. यार, हमने छोट्या छोट्या चोरिया केल्या, खुदा ने हमको साथ दिली, म्हणून काय आपण त्याचा सौदा करायचा? ये गलत बात है. अभी भी कुछ नहीं बिगड़ा है. तो तर तर काय? तुला काय बोलायचं हाय ते सरळ बोल. मैं क्या बोलता हूँ भीमा? आपण ही मूर्ती फिर से मंदिरात नेऊन ठेवली तर दोस्तों सारे गाव को बहुत खुशी होईल. उस्मानच्या या बोलण्याने भीमाचा पारा सरकला होता. ए उस्मान, उगाच डोचक्यात जाऊ नकोस. आता बोललास ते बोललास. ही गोष्ट जर परत बोललास तर तुला जित्ता सोडणार नाही. अरे आपण एवढी रिस्क घेतली, ती मूर्ती काय परत देवळात नेऊन ठेवायला? पुण्यांदा असं बोललास तर याद राख. शिवाय ईर्षेला पेटलेला पाहून त्याला शांत करण्यासाठी राजबा समजावणीच्या सुरात म्हणाला. अरे पर तुम्ही का भांडाल्यासा? भीमा, तू जरा शांत हो बघू. मी समजावतो उस्मानला. हां, समजीव. नाहीतर हे बघ उस्मान, आता ही मूर्ती पुण्यांदा देवळात नेऊन ठेवणं काय शक्य नाही. आणि तू कशाला एवढा विचार करालास? तू फक्त एवढाच विचार कर की ही मूर्ती ऐकण्यातच आपल्या सर्वांचं भलं आहे. ही मूर्ती ऐकली तरच आपण आपल्या बायकांपोरांच्या सोबत आयुष्यभर सुखात राहू. सारी सुख आपल्या पायाशी लोळण घेतील बघ. आणि गावाबद्दल म्हणत असतील तर ह्यातलं थोडं पैसे आपण गावासाठी बी खर्च करू. तुला माहितीच आहे, गावात पाण्याची सोय नाही. उन्हाळ्यात 1-2 घागरी पाण्यासाठी गावकऱ्यासनी 2-3 मैल पायपीट करायला लागती या. तेव्हा मिळणाऱ्या पैशातल्या थोड्या पैशानं आपण गावच्या पाण्याचा प्रश्न सोडवूया. ह्यो प्रश्न आपण सोडवला तर गावकऱ्यासनी मूर्ती परत मिळण्यापक्षी लय आनंद होईल बघ. आणि जर आपण भांडत राहिलो तर मग आपापसात मारामारी होईल, रगात सांडल, कुणाचा तरी जीव जाईल. तवा काय मिळणार आहे भांडण करून? तोटाच आहे ना आपला. उस्मानला राजबाचे हे बोलणे पटत होते, पण हे त्याच्या मनाला पटत नव्हते. मग काय ठरवलंस उस्मान? ठीक है दोस्तों, इतने दिन आम्ही साथ खेले, साथ बढ़े, साथ जिए. अब बोलो, कहाँ जाके मरना है तुम्हारे साथ? त्याच्या या बोलण्याने भीमा आणि राजबाचे चेहरे आनंदाने फुलले. भीमाने त्याला मिठीच मारली. शाबास उस्मान, अगदी माझ्या मनातली गोष्ट बोललास. ए उस्मान, अरे मरायच्या गोष्टी का करतोस? आता तरी आपलं सुखाचं दिस येणार आहेत. मग आयुष्यभर रोज जीवाची मुंबई केलास
तरी पैसा संपणार नाही. सर्वांच्याच मनातली जळमटे दूर झाली होती. आता लवकरात लवकर मूर्ती विकणे गरजेचे होते. हे तिघेही भल्या पहाटे उठले होते. उस्मानच्या हातचा फक्कड चहा पिऊन भीमा बाहेर पडला. पण संध्याकाळ झाली तरी तो घरी परतला नव्हता. हळूहळू रात्र सरली, पण भीमाचा काही पत्ता नव्हता. उस्मान आणि राजबा काळजीत पडले होते. 2 दिवस उलटून गेले होते, पण तरीही भीमा परत आला नव्हता. आता उस्मान आणि राजबा समजून चुकले होते की भीमाची वाट पाहण्यात काही अर्थ नाही. कारण इतक्या मोठ्या शहरात त्याला शोधणे म्हणजे गवताच्या गंजीत सुई शोधण्यासारखे होते. आता मूर्तीही जास्त दिवस जवळ बाळगणे धोक्याचे होते. सब गडबड हो गया यार. इस भीमा को भी अभी गायब होना था. अब क्या करे तेच समजेना झालंय. उस्मान, तुला काय समजना झालं असेल, पर मी समजून चुकलोय. अरे तू कहना क्या चाहता है? क्या समझ चुका है तू? धडधडत्या अंतकरणाने आणि विस्पारलेल्या डोळ्यांनी उस्मान राजबाकडे पाहत होता. हेच की, आता आपल्यालाच काहीतरी पाय हलवावं लागतील. उस्मानने आपल्या सदऱ्याने चेहरा पुसत विचारले. तो कुछ रस्ता दिसतोय का? होय, माझ्या ओळखीचा एक इसम हाय. एकदा भीमासोबत गेल्यावर माझी आणि तिची ओळख झाली होती. आता त्याच्याकडनंच काहीतरी मार्ग गवसल. फिर कब मिलता है तू उसको? आज सांच्यालाच भेटतो त्याला. ह्या वक्ताला तो हाताला गवसायचा नाही, कारण त्याचा दिस सांच्याला सुरू होतोय. हां, तो ठीक आहे. अरे भीमा गायब झाल्यापासनं माझं काय डोचकच चालना झालंय बघ. उस्मानला राजबाच्या मनाची घालमेल समजत होती. तू बैठ राजबा, मी चाय बनवतो. चाय पी के तुला जरा होशियारी वाटल. थोड्याच वेळात उस्मानने चहा बनवून आणला. दोघेही गप्पा मारत चहा पिऊ लागले. उस्मान, यार तू चहा मात्र एकदम फक्कड बनवतोस बघ. पर एवढा चहा कसा फक्कड होतोय? ह्याचं गुपित तरी काय हाय? अरे ते तरी सांग की जरा. अरे यार कैसा गुपित? म्हणजे बघ, दुधात चहापत्ती आणि शक्कर टाकल्यावर त्यात थोडा आपल्या दोस्तीचा मसाला टाकला तो फिर हो गई फक्कड चाय तयार. खळखळून हसणाऱ्या उस्मानकडे राजबा कौतुकाने पाहू लागला. अरे तुझ्यासारखा मैत्र मिळायला बी भाग्य लागतंय बघ. आता लवकरच आपण ही मूर्ती ऐकूया आणि मौज मस्तीत जिंदगी घालवूया. अरे बचपन के मैतर अपन. मुझे भी तुम्हारी याद बहुत आएगी. अरे खुळ्या, अरे आठवण यायला आपण एकामेकापासनं कुठं लांब जाणार हाय? उस्मान खिन्न हसला. राजबाला त्याचे डोळे डबडबल्यासारखे वाटले. तो त्याच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहत राहिला. अचानक राजबाच्या डोळ्यावर झापडे येऊ लागली. उस्मान, अरे मला काहीतरी व्हायला लागले. हे सारं घर फिरायला लागले. क्या? राजबा, अरे क्या बात है? तू ऐसा क्यों कर रहा है? अरे माझ्या पोटात कसला तरी आगडोम उचलायला लागलाय. डोळ्यापुढं अंधारी बी यायला लागली या. अरे मला लवकर दवाखान्यात घेऊन चल. मेरे भाई, आता त्याचा कुछ भी उपयोग होणार नाही. मगाशी उस्मानच्या डबडबलेल्या डोळ्यात आता खुनसी भाव अवतरले होते. त्याच्या राक्षसी हास्याने सारी खोली शहारली होती आणि राजबा विस्पारल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहतच राहिला. म्हणजे तू त्या चहात विष तर? गडगडणाऱ्या ढगांचा अचानक गडगडाट थांबावा तसे उस्मानचे हसणे थांबले. हा, अगदी बरोबर पैचाना दोस्त. अरे गद्दार, हरामखोर. अब इसका कुछ भी उपयोग नहीं राजबा. तुझा चहा पिऊन बाहेर पडल्यावर तो दलाल विष बाधेन मेला होता आणि तू दिलेला चहा पिऊन बाहेर पडलेला भीमा बी गायब झालाय. म्हणजे तूच त्यासनी विष देऊन मारलंस. राजबा, तो सच्ची में बहुत होशियार है, पर इस बार तुला देरीनं शानपण सुचलंय और अब इस होशियारीचा काहीच उपयोग होणार नाही. अरे गद्दार, हरामखोर, समदा पैसा एकट्यानं हडप करण्यासाठी तू आपल्या जिवलग मैत्तरांचा जीव घेतलास.
शेवटी तू गद्दारच निघालास. खबरदार मुझे गद्दार बोलाया तो, चाहे मैं कितना भी बुरा सही, पर पैसों के लिए मैंने उनको और तुझको भी विष नहीं दिया है. अरे थुकता हो असल्या हरामाच्या पैशावर. मग का का उस्मान, तू असं का वागलास? का वागलो? अरे मी जात से मुसलमान असलो तरी हिंदूंचा प्रत्येक त्योहार मी माझा मानला. गणपती, शिवजयंती आणि कुठल्या भी त्योहारात मी तुमसे आगे रहता था. गांव का हर इंसान चाहे वो किस भी जात का, किस भी मजहब का हो, मैंने उसको आपला भाईच मानला. राम और रहीम को मी कधी अलग समजलोच नहीं. अरे तू कभी मेरे मस्जिद में नहीं आया, पर मैं कभी देवी माँ को माथा टेकी बिना आगे नहीं गया. अरे मग उस्मान, तू असं का वागलास? राजबाच्या डोळ्यासमोर आता अंधार पसरू लागला होता. उस्मानने त्याचे डोके आपल्या मांडीवर घेतले. सुनना है तुझे? सुन, क्योंकि मेरा मेरे गांव पर और वहाँ के हर इंसान पर प्यार है. सुबह देवी माँ के मंदिर में होने वाली आरती मुझे आजान लगती है. गांव के लोगों की देवी माँ पर जो भक्ती है वो बघितल्यावर दिल भरून येतो. अरे असं असताना हम अपने स्वार्थ के लिए इतने लोकांच्या भावनांची कत्तल करायची? जो मूर्त हमारे बाप जादों ने खून पसीना आटवून बनवली, न जाने कितने पीढ़ियों से सारे गांव वालों की जान त्या मूर्तीत गुंतली, ती मूर्ति हम अपने स्वार्थ के लिए विकायची, वो भी परदेशी लोगों को, जिन्होंने हम पे कई साल राज किया. अरे उन्होंने आम्हाला गुलाम बनवून ठेवलं होतं. मासूम लोगों पे अत्याचार किया था. उन लोगों के लिए, अरे उन लोगों के लिए ये माँ की मूर्ति सिर्फ एक एंटीक पीस होगी, इसके सिवा और कुछ भी नहीं होगी. नहीं राजबा, नहीं, मुझे ये ठीक नाही वाटलं. राजबाला आता श्वास घेणंही कठीण होत होतं. अरे पर तू हे आम्हाला समजून का सांगितलं नाहीस? क्या नहीं समजाया? अरे कोई सुनता था क्या मेरा? समझाने जाता तो मेरे जान पर उठला होता. अरे मुझे मेरी जान की परवाह नव्हती, पर मुझे ये मूर्त हिंदुस्तान के बाहर त्या परदेशी लोगों के हाथों में जाऊ द्यायची नव्हती. अपने देवाच्या आणि देशाच्या अब्रूचा लिलाव मांडू द्यायचा नव्हता. और मेरे पास दूसरा कोई रास्ताच नव्हता. मग तूच सांग राजबा, मैं क्या करता? विस्पारलेल्या डोळ्यांनी उस्मानचे बोलणे ऐकणाऱ्या राजबाला एक जोरदार रक्ताची उलटी झाली आणि आचके देत तो शांत झाला. उस्मानने स्वतःला सावरले, आपले डोळे पुसले आणि एका मोठ्या पोत्यात ती मूर्ती गुंडाळून तो बाहेर पडला. जाताना त्याने खोलीला कुलूप घातले आणि तडक बस स्थानकावर पोचला. एसटीच्या फिरणाऱ्या चाकांबरोबरच उस्मानच्या डोक्यातही विचारांची चक्रे जोरात फिरू लागली होती. पहाटे 4 वाजता तो गावात पोचला. सारा गाव शांतपणे झोपला होता. हळूहळू सूर्यनारायण रोजच्याप्रमाणे आजही आकाशात रंगाची उधळण करत आपल्या आगमनाची चाहूल साऱ्यांना देत होते. पण दररोज उत्साहाने त्याचे स्वागत करणाऱ्या गावावर देवीची मूर्ती चोरीला गेल्यापासून एक मरगळ पसरली होती. देवीच्या पुजाऱ्याने उदासपणे गायब झालेल्या मूर्तीच्या चौतऱ्यावर अभिषेक करण्यासाठी मंदिरात प्रवेश केला आणि तो हर्षोन्मानाने वेड लागल्यासारखे धावत बाहेर आला. अरे अरे मूर्ती सापडली, आई कालीमाता गाभाऱ्यात परत आली. पुजाऱ्याच्या आरोळीने उदासवाना मरगळलेला गाव एकदम खडबडून जागा झाला. जो तो मंदिराच्या दिशेने धावत होता. मंदिरात एकच गर्दी उसळली होती. बऱ्याच वर्षांनी सासूरवासीन माहेर परतावी तसे मूर्तीच्या चेहऱ्यावर तेज पसरले होते आणि गर्दीत हरवलेल्या बाळाला अचानक समोर आई दिसावी तशी गावकऱ्यांच्या आनंदाला पारावा राहिलेला नव्हता. डबडबलेले डोळे पुन्हा पुन्हा पुसून प्रत्येकजण देवीचे रूप डोळ्यात साठवत होता. सारा गाव भावभक्तीत चिम भिजला होता. साऱ्यांना आनंदाचे भरते आले होते. पाणावलेल्या डोळ्यांनी उस्मान गर्दीतलाच एक भाग बनून हे सारे पाहत होता. मनावरचे एक मोठे ओझे नाहीसे झाल्याच्या समाधानाने उस्मानचे भरून आलेले मन डोळ्यावाटे पाजरू लागले होते. पण अजूनही त्याच्या मनावरचे पूर्ण ओझे कमी झाले नव्हते
आणि ते ओझेही त्याला असह्य करत होते. त्याने देवी मातेला नमस्कार केला. देवीसमोर केलेल्या चुकीची माफी मागितली. भरून आलेले डोळे पुसले आणि तो गरकन पाठीमागे वळला. गर्दीतून वाट काढत तो मंदिरातून बाहेर आला आणि चालू लागला. हळूहळू मंदिर दूर जात होते आणि मंदिरातील माणसांचा आवाज हळूहळू मंद होत होता. त्याची पावले जसजशी पळत होती तसतशी पोलीस चौकी जवळ येत होती. धन्यवाद.